श्री स्वामी समर्थ. आज प्रतिपदा आहे. धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, जेथे गुरुवर वसतसे. आज गाणगापूरची यात्रा दिवस आहे. आज गुरुप्रतिपदा आहे. आज गुरुप्रतिपदा माघ वद्य 1 कृष्ण प्रतिपदा. पूर्ण दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांचा निजनागमनाचा हा पुण्य पवित्र दिवस. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरुप्रतिपदा या दिवशी कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. आज माघ कृष्ण वद्य प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी जन्म लाड कारंजा विदर्भ येथे महाराजांनी याच पावन तिथीला शैलगमन केले होते. याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदाय मोठ्या प्रमाणात साजरे होते. आजच्या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैलगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला असतो. येथे अतिथी पूजन होते. तेथे देशातील विविध भागात अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य पालखी सेवेत सहभागी होतात. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूरकडे येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. श्रीपाद श्रीवल्लभांप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवला नाही, ते फक्त अदृश्य राहिले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्रीकृष्ण नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या 3 पादुकांना विशेष नावे आहेत. या पादुकांच्या नावांचा विशेष असा अर्थही आहे. विमल पादुका, मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनल्या हे कोणालाच माहिती नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांचा नावांचा संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखामुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत, पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध व मल दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात. श्री नरसिंह सरस्वती वाडी क्षेत्र सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालून स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनीसही आमच्या मनोहर पादुकांची मनीबाह्य पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शैलगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, भीमा अमरजा संगमरी कल्पवृक्षासह अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोबाह्य पूजा करावी. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनल्या आहेत ते आजवर कोणालाही कळू शकले नाही. यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. गुरु श्रीशैला जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ते मुख्य शिष्याने घ्यावी. त्यापैकी 1 पुष्प श्री साईदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांनाही गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडकची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन 1 पुष्प नंदी नामक शिष्यास मिळाले, तेही त्यांचे
वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. त्याचा फोटो उपलब्ध आहे. श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक 51 आणि 52 वाचून व सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती करून व मुख्य प्रमुख 4 श्री दत्तपीठ क्षेत्री अन्नदान करून श्री दिंडोरी परिवार हा प्रमुख उत्सव साजरा केला जातो. श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरणार्पणमस्तु. आज नक्की तुम्ही गुरुचरित्रातली 51 आणि 52 अध्याय वाचावा. श्री स्वामी समर्थ.